स्नेही म्हणजे लहानपणापासूनचा मित्र, जिवलग आणि आमच्या कुटुंबातला घटक की जे की भजनाच्या काळामध्ये मग ते काळवा पाटील असतील, आमचे जे भजनाचे अशोक पाटील असतील, ज्या भजनाच्या काळातला एक आमच्या भजनातला एक प्रमुख भजनी आनंदराव राजेमोड. आणि एका गोष्टीचा उल्लेख करणं उचित आहे की आमचे गणू महाराज आमच्या सोबत हिरागिरी महाराजांच्या काळापासून आहेत. बालाजी पाटील पण शिरूरचे आमचे लहानपणापासूनचे दोस्त आहेत. आवाज इतका तर द्या नाही बंद झाल्या, चल ना जरा तिकडे तोंड केले पकड झाला आता. आपल्याला दोनच गोष्टी सांगायच्या, आता पोथीवर जास्त भाष्य करायचं नाही. की मला वाटते जवळपास 10 वर्ष झालं असतात आपल्याला आम्हाला हे ईश्वंबर पाटलानं, बापूजी पाटलाच्या नातानं हे परंपरा घालून दिली. याचे आमच्यावर आनंद कोटी उपकार. आणि तेव्हापासून माणसं जुटत गेले, वाढत गेले. माझ्या मनामध्ये एक कल्पना होती की अति उत्साह केलेला कुठलाही कार्यक्रम आणि अति खर्च केलेला कार्यक्रम जास्त काळ टिकत नाही. संयमानं चाललं तर आपल्याला आपल्या इष्टध्येयापर्यंत जाता येते. म्हणून हा कार्यक्रम आमचे चारवाडीचे पोलीस पाटील, आम्ही सगळेजण बसून असं ठरवला, या कार्यक्रमामध्ये देवाणघेवाण नको, अर्थकारणाचा बाजार नको, मान प्रतिष्ठा नको, कोणाला कमी जास्त समजायचा खेळ नको, राजकारण पण नको. या महाडीहून उतरून गावाच्या बाहेर गेल्यावर कोणी कोणाचंही काम करू जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. इथं आलं की ते धंदा नाही, जात पात नाही. आणि त्यामुळे आता शिवचरण आमचा लहानपणापासूनचा जीवलग आहे की त्यामुळे हे कार्यक्रम आपला चांगला टिकून आहे. आणि त्यातल्या त्यात आजच्या अमावस्येला आनंदरावची अमावस्या म्हणून प्रकर्षानं सगळेच लोक आलेत. त्याच्यामुळं एक समाधानाची बाब अशी आहे. आणि आमचा संकल्प आहे गणू महाराज की हे कार्यक्रम दत्तात्रय महाराजांच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्या साधू संतांच्या कृपेनं आपण हयात आहोत तोपर्यंत चालला पाहिजे. आणि मला तरी वाटते की हे मागच्या लोकांनी हे परंपरा आपल्या अंगावर घेतली पाहिजे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही कसल्याही प्रकारचा स्वतःचा लौकिक किंवा कुठला उद्देश किंवा मी सांगितलं आमच्या उत्तम पाटलाला की मी या टीम मध्ये ज्या दिवशी कोणाला 1 रुपयाचं आमचं कोणावर वजन पडेल त्या दिवशी तुम्ही आमच्या संगत राहायचं नाही. सुपारीच्या पुढीचंही वजन पडणार नाही कोणी कोणावर. आणि त्याच्यामुळं आम्हाला किती कळते हे माहित नाही, पण आमच्या मनामध्ये हे काम दत्तात्रय प्रभूचं, परमार्गाचं, आनंद मार्गाचं आणि आपल्या संप्रदायातल्या जुन्या परंपरागत जे कुशानंद, आत्माराम, नरोत्तम भारती, देवराज प्रभू अशा लोकांनी जे बापूजी पाटलापर्यंत ही परंपरा आणली, तर ही परंपरा चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे एवढा सतसत विवेक बुद्धीने आमचा उद्देश आहे. आणि म्हणून मी काळवा पाटलाला याला सगळ्याला म्हणतो की बाबा तुम्ही या. आणि आता आज मी प्रामाणिकपणे सांगालो की तुम्ही पोथीवर बसायला सुरुवात करा. मग ते हनुमंत असेल, काळवा पाटील असेल, आनंदराव असेल, ते आता तुम्हाला जसं भजनामध्ये आम्ही एखाद्या गावामध्ये जाऊन काही भांडणं करून आले, दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही भांडणं करीत गेले, तसं आता पोथीवर सुद्धा तुम्ही बसायला सुरुवात करा. एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. सार विचाराचा अध्याय 4वा आहे. लई त्याच्यावर घाशीत बसू नये आपण. जास्त अध्यायामध्ये कसं जाता येईल बघू आपण. थोडं 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 हलक्या हलक्या आवाजामध्ये 14वा अध्याय काय सांगते आपल्याला बघू. घ्या महाराज.
सद्गुरु महाराज की जय. आनंदाय नमो नमः. ओम नमो जी श्री अवधूता. ओम नमो जी सद्गुरुनाथा. ओम नमो जी परात्पर पिता गुरु सद्गुरु अवधूत तो. तुम्हाला नमस्कार म्हणालेत मध्वमुनी यदुराजे महाराजाला, अवधूत महाराजाला नमस्कार करालेत. कशामुळे नमस्कार करालेत? बरं काय, गुरुची भूमिका बी तुमचीच आहे, सद्गुरूची भूमिका बी तुमचीच आहे. बरं काय, दुसरी गोष्ट कशी आहे की तुम्ही आमचे बापही तुम्हीच, मायबी तुम्हीच. कुठले म्हणलं तर गुरुरूपानं इथले आणि सद्गुरु रूपानं परात्पर ठिकाणचे. इथं येऊन ज्ञान देऊन, भक्ती देऊन, वैराग्य देऊन आम्हाला शुद्धीवर आणणारे आणि आम्ही ज्या देशातले होत्या त्या देशामध्ये नेऊन आम्हाला ठिकाणं दाखवून देणारे परात्पर देशातले सुद्धा तुम्ही आमचे करते करविते तुम्हीच आहात. असा भाव दत्तात्रय महाराजांच्या ठिकाणी, अवधूत महाराजांच्या ठिकाणी यदुराजा आणि यदुराजाच्या वतीनं तर्फे मधुमुनी महाराज देवाचं कौतुक करायला. चला. जय जय सद्गुरु भवमोचने. जय जय सद्गुरु जग जननी. परात्पर सदनी नांदशी. कशा म्हणलाय तुम्ही? आता ते विषय तुम्हाला सगळ्याला पाठ झालेला आहे. भवाचं मोचन करणारे. भव म्हणजे संसार, संसार म्हणजे खड्डा, खड्डा म्हणजे 184चं दुःख, 184चं दुःख म्हणजे जन्मने मरणे. याच्यातून मुक्त करणारे, या 84च्या दुःखातून मुक्त करणारे, जन्म मरणातून मुक्त करणारे आणि परात्पर सदनामध्ये तुम्ही नांदता, त्या सदनामध्ये आम्हाला नेऊन सोडणारे, ते सुख, ते सदन आमच्या हस्तगत करून देणारे असे तुम्ही आहात. म्हणून तुमच्या नामाचा, तुमच्या कर्तृत्वाचा जय जयकार केला पाहिजे. कर्तव्य आहे, असं काम कोणीच करू शकणार, त्याचा सुद्धा जय जयकार होते. तुम्ही तर हे असं एवढं मोठं काम करता, तर तुमचा जय जयकार केलाच पाहिजे. म्हणून तुमचा जय जयकार अशा प्रकारचं जय जय जे शब्द वापराले, कशामुळे वापराले त्याच्या पाठीमागचं कारणही आहे. चला. जय जय सद्गुरु महामेरू. भक्त जनाचे आधारू. तुझ्या आधारे तरते भव सागरू. धैर्य स्तंभ तुझ धरोने. आता तुम्ही महामेरू आहात. तुमचा जय जयकार का करावा? तुम्ही महामेरू आहात. मेरू म्हणजे पर्वत. पर्वत म्हणजे डगडग न करणारा, त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि त्या पर्वताच्या आधारानं जे लोक राहतील त्या लोकांना कसल्याही प्रकारचा संसाराचा, प्रपंचाचा, अलीकडच्या गोष्टी आता सांगायची गरज नाही. कुठल्याही संकल्पाचा, विकल्पाचा त्याला वारा लागू शकत नाही. त्या पर्वताच्या अवतीभोवती लोक राहिले की त्याला कसल्याही प्रकारचा धक्का लागू शकत नाही. तुझ्या आधारानं राहिलेले लोक सुखरूप चढून जातात, ते पर्वताच्या शिखरावर चढू शकतात. म्हणून तुमच्या नावाचा जय जयकार महाराज म्हणून मधुमुनी महाराज त्या अवधूत महाराजांचा जय जयकार करायला. चला. जय जय करुणा करा. जय जय भक्त धैर्य सागरा. जय जय अजय भक्त आसरा. तव कीर्ती पवाडे. आता तुम्ही कसे आहात? करुणेचे सागर आहात, करुणा करणारे आहात. भक्ताला, घाबरलेल्या जीवाला धीर देणाऱ्या आणि तुमच्या नामाचा जय जयकार करणाऱ्या लोकायला, त्या संत लोकायला, साधू लोकायला आसरा देणाऱ्या. ज्यानं तुझं नाव घेतलंय देवा, त्याला तू उघड्यावर पडू दिला नाहीस. घाबरलंय त्याला तू धीर दिलास. मी हा बरं का. आणि तुमच्यापाशी तुम्ही केवढे हा म्हणलं तर सागरा एवढ्या तुमच्यापाशी अस्त्र आहे. सागराला मापता येते काय? सागराचं जसं माप काढताय ना, तसं तुमच्यापाशी धैर्य किती आहे, तुम्ही किती धीर आहे, तुमच्यापाशी धीर किती आहे, तर सागर आहेत काय.
या जीवाला किती लागते धीर? आता ते इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलायच्या नाहीत आपण. नक्कर ते रस्त्यावर कुत्र्यानं जर हॉर्न कुण्या केल्या लहान लेकरू दचकलं की चळ 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 कापते. ते चळचळ कापू लागलेल्या लेकराला असं हाताला धरल्याने त्याचा रडणं थांबला. त्याला उचलून खांद्यावरच घेऊन त्याच्या पाठीवर हात टाकावं लागते, तेव्हा त्याचं रडणं थांबते. तसं कसं आहे, हे काम क्रोध विकार अशा मनशा तृष्णा कल्पना हे या जीवाला भेडवितात. आणि या भेडविणाऱ्या कल्पनेला घाबरलेल्या जीवाला तुम्ही जवळ करून त्याच्या पाठीवर हात मारल्या की ते त्याला धीर येते. आणि धीर आला की मग त्याला स्थिर होते. आणि स्थिर झालेल्या जीवाला धीर देऊन स्थिर झालेल्या जीवाला तुम्ही काय करता? आधार देता, आसरा देता, आपल्या जवळ करता. म्हणजे त्याच्याकडे पुन्हा कोणी असं बघणार सुद्धा नाही डोळा उचलून. जे लोक त्या समुद्राच्या त्या पर्वताच्या अवतीभोवती आता काही लई बोलायची गरज नाही पोलीस पाटील, तर त्या लोकांना कसल्याही प्रकारची भीती ते लोक भीतीत नाही. आता तुम्ही सगळे ओळखून घेणारे माणसा, जे लोक त्या पर्वतापासून सागरापासून दूर राहतं त्या लोकांचं कधी कवा काय होईल, कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल काही सांगता येत नाही. पण त्या पर्वताच्या अवतीभोवती लोक राहतात, त्या आधाराने लोक राहतात, त्याला डगडग करायची गरज नाही, त्याला कसल्या प्रकारचा धोका नाही, त्याच्या पुढे कोणत्या प्रकारची समस्या नाही. ते धीर, त्याला धीर दिलाय, ते स्थिर झाले. आणि ते लोक बालाजी पाटील, ते लोक आश्रयाला राहतात. आता मला एकदा असा प्रश्न येतो, तुम्ही कळते माणसा, आपल्याला धीर आलाय की नाही? आपल्याला कोणी धीर दिलाय की नाही? आणि आपण आश्रयाला हाव की कशी आहोत हे जास्तीनं बघायचं आहे. आता बुद्धीला थोडं डिस्टर्ब करून सांगू, आश्रयाला पोहोचलेल्या माणसाला संसाराची चिंता नाही. आनंदराव त्याला संसार भेटला झालाय, ज्याला धीर बसलाय, जे पर्वताचे सागर नजीक हात, जवळ हात, सनीत हात, ते लोक संसाराला, लौकिकाला, प्रपंचाला, कुठल्या विकाराला घाबरून नाही. ते लोक स्थिर झाले. ते लोक जो हुआ अच्छा हुआ, जो होने वाला है वही अच्छा होने वाला है, और जो हो रहा है वो भी अच्छा. आता हे डगडग करायलेली माणसं पर्वताच्या जवळ आहेत बरं, गावाकडे नाही. आपण हा की महाराज मग पर्वताच्या जवळ. आनंद मार्गाच्या माणसाला, दत्तात्रय प्रभूच्या भक्ताला कसल्याही प्रकारची भीती नाही. जय जयाजी गुण गंभीरा, जय जयाजी भक्त दातारा, जय जयाजी ज्ञान सागरा, रामा पटो वेदाधिका. गंभीर कोणाला म्हणावं अशोक पाटील? पूर्ण गुण संपन्न असून त्याला गंभीर का असेल? ज्ञानाचा सागर असून गंभीर का असेल? त्याचं कारणच काय की प्रत्येक जीव जे होईल ते त्याचा अंश होईल. आणि ते जीव दुःखी आहे, ते जीव जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आहे. आणि ते एक जीव काय केल्याने या पराभक्तीला लागल, जीवाच्या कल्याणाला लागल, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं, त्याला विवेक कधी कळल, सद्बुद्धी कधी कळल. जसा घराचा कारभारी कुटुंब चालविण्याकरता गंभीर असतो. ते मोबाईलवर यायला बघा, लय अवघड आहे रे गड्या कळायला बाप म्हणून ते गाणे आले की नाही, तसं लय अवघड आहे जगाचा बाप कळायला. हे परात्पर पिता कळणं लय अवघड आहे. कारण का 10 माणसाचं कुटुंब चालविणाऱ्या बापाची काय हाल आहे ते त्यालाच पुसावं लागते.
ते एवढ्या कर्मभूमीतले जीवन त्याला मुक्त करायचं, त्याला मोक्षाला पाठवायचं. ज्ञानाचा सागर असून, धीर असून, पर्वतासारखं त्याचं कार्य असून गंभीर आहे. गंभीर म्हणजे शांत या जगाकडे बघायला त्यानं. कोण परमार्थ करायलाय, कोण कशासाठी करायलाय, कोण कसा करायलाय, ते करायला बरोबर करायलाय की चूक करायलाय, सगळ्या जगाचा आढावा घ्यायलाय त्यानं बसून. जसा घरचा कारभारी, घरचे माणसं कोण काय करायले, कोण नुकसान करायलंय, कोण फायदा करायलाय, कोणाचं बरोबर आहे, कोणाचं चुकालंय, तोटा काय आलाय, नफा काय आलाय, जसा घरचा मालक बघते तसा त्यानं गंभीरपणानं त्या सह्याद्रीच्या पर्वतावर बसून अख्ख्या कर्मभूमीतल्या जीवाकडे बघायलाय. आता त्यानं बघायलाय. पण त्याच्याकडे बघणारे लोक स्थिर झाले, त्याच्याकडे बघले नाही ते लोक अलीकडच्या प्रपंचाच्या कामामध्ये, संसाराच्या कामामध्ये आपला आयुष्य व्यथित करायला, म्हणजे अमोल आयुष्य खर्च करायला. जय दयाजी पूर्णानंद विरासी, जय जयाजी आज्ञेय रासे, जय जयाजी भक्त पाप नग विदारसे, भक्त आधार तो. महाराज कसे आहात? मधुमनी महाराज सांगायलेत आपल्याला पूर्ण आनंदाचा विलास भोगणाऱ्या. नक्कीच बोलत जा बालाजी पाटील. बोलता हो, बोल. कसे आहात? पूर्ण आनंदाचा विलास भोगणारे. आणि त्याच पूर्ण आनंदाच्या आज्ञेनं त्याच राशीवरला आलेला जीव इथं 84 लक्ष योनीच्या दुःखामध्ये खिप्तला. तेच विलास प्राप्त करून देण्याकरता कर्मभूमीला सह्याद्रीच्या पर्वतावर आसन घालून बसली. तिलाच वाचवा डबल. जय दयाजी पूर्णानंद विलासी, जय जयाजी आज्ञेय रासे, जय जयाजी भक्त पाप नग विदारसे, भक्ताग आधार तो. आता भक्ताच्या पाठीमाग हे पापाचं जे कर्म लागलंय, प्रपंच किल्ल्यात पडून यानं जे दिन झालाय, अपराध करायलाय. काय करायलाय अपराध? काय करणार झालाय? विश्वरूपाच्या खेळामध्ये अंड्यातला खेळ करायलाय. अंड्याच्या बाहेर निघायची. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. अंड्याच्या बाहेर निघायची जाडजोड देवदासराव करण्यात झाला. त्याच्या पाठीमाग अनंत युगापासून जन्मायचं मरायचं हे दुःख लागलंय आणि त्याच दुःखामध्ये अनंत जन्म त्यानं खर्च करायला. हे जे नग लागले त्याची 84 लाख योनीची या जीवाच्या पाठीमाग राशीच्या राशी पडाल्या की नाही. कुठलंही प्रमाण लावा तुम्ही, आता लय प्रमाणात लावून आपण देतात. याच्यातून मुक्त करणारा आणि पूर्णानंद पदाचा विलास प्राप्त करून देणारा दत्तात्रय महाराज या कर्मभूमीमध्ये सह्याद्री पर्वतावर येऊन जीवाच्या उद्धाराचं अहोरात्र कार्य करणार. म्हणून तुमच्या नावाचा जय जयकार अशा प्रकारचं मधुमुनी महाराज म्हणाले. तू सगुण वेशधारे क्रीडसी सह्याद्री शिखरे, जग जव पडे मायांधारे, धावसे दयाळा. आता कसं झालं महाराज म्हणले की जीवही निर्गुणच होता बालाजी पाटील. आणि देवही निर्गुणच होता. आता या जीवाला इकडच्या तिकडच्या आता आरत्या कशाला सांगत बसू. जीव पदार्थ दे कुडत होते अशुद्ध जे केले, बोलाविले ब्रह्मदया तिचे सांभाळी घातले.
त्या ब्रह्मदया मायेचा याला अहम लागला. तिचे सुख पाहून अहम आयशे बोलले, सर्व मन घेऊन कर्मसृष्टीला आले. त्या मळाचा संसर्ग झाला, तो दोष लागला आणि त्या दोषातून मुक्त होण्याकरता मायेत भुरला जीव म्हणून अवतरले देव. हा एक मुद्दा. जीव अविद्यावंत मुळीचा सर्वाभूती जन्मला, चतुर्विध कर्मलेप शाळा वया आला, आंघोळ करायला म्हणून आला, निर्मळ व्हायला म्हणून आला. इथं येऊन माया मोह विषयाची भुरला 3 झाले, अहम बुद्धीने दैवता स्मरणी गुंतला 4 झाले. प्रकृतीचा स्वभाव, मायेचा अहंकार, मोहाची साखळी, आशेचा पाश, हे चतुर्विध कर्मलेपामध्ये पडला. आणि चतुर्विध कर्मलेपामध्ये पडून जास्तच वाढल्यामुळं, इथं येऊन जास्तच अपराध झाल्यामुळं आता याला सुटायची योजना शिल्लक राहिली नाही. ते तुकाराम महाराज सुद्धा म्हणजे मुक्त होता परंतु बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे माझे. आता इथं आलाय, त्या अलीकडच्या गोष्टी आता बोलून कशाला कर्म करू. कोण्या की गावचा हाव, कोण्या की तालुक्यातला हाव, कोण्या की जिल्ह्यातला हाव, महाराष्ट्रातला हाव, भारतातला हाव, ते बी ब्राह्मणवाड्याचा हाव, मग मी ते बी अजून कोणती राजेमोड हाव, अजून गोलेवाड हाव, मराठी हाव, देशमुख हाव. ते आता लागून गेले आता. हे नाही तेच विपरीत होय. आता हे विपरीत लागलं पाठीमाग. बाबा तसं नवस तू, सच्चिदानंद नवस तू. हा, तू ब्रह्मच होस. परंतु आंघोळ करण्यामध्ये चूक झाली. ज्या पाण्याने आंघोळ करायला पाहिजे त्या पाण्याने आंघोळ करण्याची अज्ञान अविद्या माया प्रपंचाच्या विहिरीमध्ये जाऊन उडी मारला. तिथं बेंदाडाची विहीर आहे, प्रपंचाच्या विहिरीमध्ये पडला येऊन. आणि पुन्हा अहमपणामध्ये ज्ञान विसरून गेल्यामुळं आता प्रपंच गतीला दैवगतीची जोड घातलाय देत असं. प्रपंचाला बरकत यावं म्हणून देवाची जोड घालणं इथे येऊन बालाजीला जावं लागते, कुठकी जावं लागते. आता हे प्रपंच गतीला दैवगतीची जोड घातलाय आणि या 2 गतीच्या शेजाराला आहे नर्क गती. प्रपंच गतीच्या दैवगतीच्या शेजाराला आहे नर्क गती. नर्क गती म्हणजे जन्म मरण. या दोघांच्या शेजाराला आहे जन्म मरण. आणि या तावडीतून सुटण्याकरता त्याला पाहिजे मनुष्य गती. मनुष्य गतीच्या शेजाराला आहे मोक्ष गती. आणि मोक्ष गतीच्या माथ्यावर आहे परम गती. आता याला मनुष्यच गती कळणार झाली. मी माणूस आवाज कळणार झालाय. सरळ सरळ त्या भूपाळीने सांगितलंय, 184 फिरून शेवट नरदेह प्राप्त झाला. इथं येऊन जर न उमजे तर प्राणी घात केला. जीवाच्या धर्माचे कार्य करण्याच्या ऐवजी युगाच्या धर्माचे कार्य करायला. कृतायुगामध्ये आत्मउपासना केला, त्रेतायुगामध्ये सत्य वैकुंठ कैलासाची पूजा केला, द्वापारा युगामध्ये यज्ञयाग केला, कलियुगामध्ये तीर्थव्रत करायला. कुंभमेळ्याला चलाय, नद्या, शाही स्नान, ज्या पाण्याला आंघोळ करायला पाहिजे ते करणार झालाय. घात करून घ्यालाय झालं असं म्हणून म्हणाले महाराज. हे पराग परपूर्णानंदात स्वरूपान मर्यादा तू चलेन सदा बोध दिनासे करसे. तुम्ही कसे आहात तर परापर पूर्णानंद पदाचे मालक हा. जीवाला ब्रह्म करण्याकरता उठवून या प्रातकाळी भजन करा सद्गुरूचे. जीवा ब्रह्म पावन करी हे श्रीद साचा. जीवाला ब्रह्म करण्याकरता हे ब्रह्मच वय, हे जीव जे वय ते ब्रह्मच वय. आणि याला ब्रह्मपदाची प्राप्ती करून देण्याकरता
परापर पूर्णानंद असलेला परब्रह्म असलेला परमात्मा ब्रह्मानंद होऊन इथं कर्मभूमीला आला का? जीव जसा आहे की नाही तसाच देव आहे, आणि देव आहे तसाच जीव बी आहे. आता याच्यावर पण नाही आवरण आणि त्याच्यावर नाही आवरण. त्यानं हाय मोकळा आणि यानं हाय बांधलेला. आता याला सोडवायचं साधन त्यानं घेऊन आला. ज्ञान, भक्ती, वैराग्य, नाम, धर्म, अर्थ, काम, मोक्ष घेऊन आला. यानं घेतला तर मोकळाच होती. तिलाच वाचवायला हे परात परपूर्णानंदा तव स्वरूपान मर्यादा तू तल्लेन सदा ब्रह्मानंदा बोध दिनासे करसे. कसा बाबा म्हणलंय? परात्पर पूर्णानंद तर तू आहेस, पण तुझा स्वरूप किती आहे म्हणलं तर त्याचं काय मोजमाप करता येते का? कसा अर्थ काढतो मग त्याचा? आता उगा त्याचा मर्यादा काढता येणार म्हणून सोडून देऊ का? अहो ते स्वरूप सगळ्या घटामटामध्ये भरलंय की सर्वाभूती एक मुळीच द्वैताला कुठं मर्यादा आहे का त्याला? पण इथं भरलेला जे जीव आहे की नाही ते संसारामध्ये तलेला आहे, त्यानं ब्रह्मानंदामध्ये तलेला आहे. आता त्याचा जर याच्यावर जर संसर्ग झाला, बालाजी पाटील काय म्हणलंय? हनुमंत कुठे गेला? काम करावं म्हणलंय, पण गाणं म्हणून नाही म्हणलंय ना. ऐकले काय? ऐकले? पाटला उद्या काम करावं म्हणलंय संसाराचं, पण संसाराचं गाणं गाऊ नये म्हणले. याला काम कमी करायला आहे, गाणं नाही गायला संसाराचं. संत लोक काय केले? ते संत कोण्याही संप्रदायाच्या सुद्धा फार उच्च पराकोटीचे लोक आहेत. ते सावतामाळे काय म्हणलाय? कांदा मुळा भाजी अनावगी विठ्ठल रुक्माई भाजी. बापूजी पाटील तेच म्हणले, देता घेता खाता पिता बसता उठता आनंद बोला. लक्षातच येणार झाले आपलं. संसार करावाच लागतो. मी काय गणू महाराजांच्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही. मी काय बालाजी पाटील काय गरीब माणसं आपण. संसार करावाच लागतो, पण असूनही संसारी जीवे वेगू करी. जीवाला वेग कशाचा असाव? वेद कशाचा असाव? परमात्माचा, परमात्माचा असावं संसारामध्ये. असावं पण नसावं, नसावं पण दिसावं. महाराज कुठं आहात? महाराज सुद्धा कर्मभूमीतच जात, आणि आपण कुठं? आपणही कर्मभूमीमध्ये चाल. महाराज कुठं आहात? सह्याद्रीच्या पर्वतावर राहत, आणि आपण कुठं? आपणही सह्याद्रीवर जाऊ. जवळच पण जवळच असून डोळ्यावर आवरण आल्यामुळं पडदा आल्यामुळं ओळख येणार झाल्या. एकमेकाची ओळख होईना झाली. एकमेकाची ओळख झाली. आत्मस्वरूपाला ओळखलं की परमात्मा परब्रह्म. त्यानं ब्रह्मानंदामध्ये तलीन आहे, त्यानं संसारामध्ये लिप्त नाही, आपण लिप्त आहात. त्याला आसक्ती नाही, आपल्याला आसक्ती आहे. त्याला प्रकृतीचा स्वभाव नाही, आपल्याला प्रकृतीचा स्वभाव आहे. त्याला मायेचा अहंकार नाही, आपल्याला मायेचा अहंकार आहे. त्याला मोहाच्या साखळीनं बांधलं नाही, मोकळा आहे, आपल्याला बांधलं. त्याच्यावर आशेचा पाश नाही, आपल्यावर आशेचा पास आहे. आता अलीकडच्या गोष्टी काला बोलून महाराज आपण हटकून काढलं ना गौरव पटेल म्हणजे परमार्थ करायला म्हणलेला माणूस बी आशेतच आहे, आणि परमार्थ कळणं हा नाही. मला आम्हाला परमार्थ काहीच कळलं बुवा त्याच्यातलं म्हणलंय ते माणूस आशेतच आहे. कळलं हा नाही म्हणलेला आशेत आहे मला तर बरं वाटतं. एकदा परमार्थ कळालाय म्हणलेला माणूस बी आशेतच आहे, म्हणजे मोहाच्या सगळीतच आहे.
अशा काही सूचना देऊ काही भेटणं म्हणले हा नाना भक्त नाना साधन दैवत करीती अनुष्ठान परेन प्राप्ती तुझी दान तू तो अरूप अव्यय. तुझं स्वरूप कसं आहे? अरूप आहे, अव्यय स्वरूप आहे. तुझ्या स्वरूपाला बघण्याकरता दृष्टीच प्राप्त व्हावं लागते, डोळाच उघडावं लागते. सोपं सांगायचं तर इतकंच वेळ आता. दृष्टी प्राप्त व्हावं लागते, डोळा उघडावं लागते. कांटाळी बसली ऐकून झालंय, हा हा डोळा उघडावं लागते. स्वरूप अरूप आहे. आता तुझं स्वरूप बघण्याकरता तष्टालेत लोक. महाराज असंच म्हणले की तुझं स्वरूप बघण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न करायले. काय प्रयत्न करायले देनास महाराज? आता जग काय करायले बघू आपण. असं करायले तसं करायले. आजच्या पोथीमध्ये कामाचे काम बोलायचे आपल्याला, पुढे जायचे लवकर. जग काय करायले? भजन करून आले, कीर्तन करायले, कंबर बांधाले, माळी घालून घ्यायले, देव बसवाले, अभिषेक करायले. नाही नाही ते सामान आले, लाखो रुपये खर्च करायले, रस्त्याला उड्या माराले. तुमची परवानगी घेऊन दोन गोष्टी सांगू की ही कोणाला भी ना तुम्ही घ्या ना का हे करा कुठून चाललं म्हणू नये म्हणून तुमची परवानगी घ्या. एक महाराज मंथ होऊन आला आणि अशी हाता हातरला त्या बायाची आणि ते पाय देऊन ते हातावून चालत. बोल हे बाबडे बघ असे हात धरून बसलेत खाली. तुम्हाला बघायचं असेल तर आता नाही. दुसरा महाराज काय केलाय? माणसं उघडी दिली आणि वरून चाललाय त्याच्या पाठीवर पाठीवर. त्याच्या पाठीला पाय कधी लागलेले नाही. याच्यापेक्षा आम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाही. माणसं आपलेच होत, आपल्या जवळचेच होत. उघडे पडलेले बी आपलेच होत, तुडवालेले बी आपलेच होत. याच्यापेक्षा असा जर प्रयत्न सगळ्यांनी केला असता तर परत ज्ञानाचा झेंडा अख्ख्या कर्मभूमीमध्ये लागला असता. हे जर प्रयत्न केले असते, हे काय 5-10 रुपयाची जिल्ह्यात हाडाचे काढ कराले संसारावर पाणी टाकून, असं जर काम हे सगळ्यांनी केलं असतं तर आज आनंद मार्ग कुठल्या कुठे गेला असता देण्याचा. माणसं उघडे घालून तोडवायचा कार्यक्रम चालू आहे. हे कशामुळे बोललो मी वाक्य? इथं वही सांगायला देत राव की तुला बघण्याकरता, तुझी प्राप्ती करून घेण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न लोक प्रयत्न करावे. पण तुझं रूप कसं आहे? अरूप आहे. अरूप अरूप तुमचे सकळा पडलिशे भ्रांत. आणि मायेच्या पोटी हेच सर्व जाणीव नेनिवेची भ्रांत. आता हे भ्रांतीत असलेला जीव याची जोपर्यंत भ्रांत जाणार नाही, जोपर्यंत याला डोळा उघडणार नाही आणि डोळा उघडणारा सद्गुरू भेटणार नाही, तोपर्यंत याला त्या अरूप रूप त्याच्या दृष्टीला पडणार नाही. अहो काय बघा तुम्ही आता ते कशाला इतक्या भुपाळ्या आरत्या सांगत बसू. पण ते ऋषीपत्नी अनुसूयाबाईला सहज विचारल्या, आम्हाला काही अंदाज लागणार झालाय? तुझ्या हातावर देव आलाय, तुझ्या घरी आलाय, तू सांग बरं कसा व्हाय म्हणल्या. ते मला कळलं म्हणली बाई. काय वर्ण उपमा? स्वरूपाला मर्यादा नाही म्हणलं की नाही, त्याच्याकरता शब्द वापरले आपण. अनंत सूर्याची तेज एका, अनंत सूर्याची तर लज्जित झाले. काय वर्ण उपमा? पण एक गोष्ट लक्षात, हिमती नाही का? आपण सगळेजण हिमतबाज माणसं आहोत. ज्याला डोळा प्राप्त झाला की नाही, ते अनंत सूर्याचं तेज सुद्धा आपल्या दृष्टीमध्ये समावते. एवढी दृष्टी प्राप्त होती. आणि एवढी दृष्टी प्राप्त होण्याकरता कृपा करावं लागते, कृपेला पात्र व्हावं लागते. आणि कृपेला पात्र होण्याकरता कक्षत बसून परमार्थ करावं लागते. काय केल्यानं परमार्थ होते, काय केल्यानं आपली हाक तिथपर्यंत ऐकू जाते, त्याच आवाजानं त्याच शब्दानं ती हाक मारावं लागते. नाहीतर सरळ सांगायला की बाबा ते डबल वही वाचवा, अजून टिबल होऊ द्या, प्राप्ती नाही म्हणून सांगायला.
नाना भक्त नाना साधन दैवत करीती अनुष्ठान परिण प्राप्ती तुझी दान तू तो रूप अवय्य. नाना प्रकारचे भक्त नाना प्रकारचे साधनं कराले ते याला प्राप्त करून घेण्याकरता, मालकाला प्राप्त करून घेण्याकरता. पण त्या साधनानं तू प्राप्त नाहीच म्हणाला एक मधुमुनी. ते साधन त्या ठिकाणी उपयोगालाही न झाली. कमी पडतात नाही इथली एक साध्या अड्ड्यातली वय आहे का सगळे ऐकतात. कर्मसृष्टीच्या दैवता जाण ते असती काष्टपाषाण तयाचे करिता अनन्य पूजन ते भोग यक्षिणीशी पावे. जायच नाही या यक्षिणीच्या खाद्याच्या पलीकडे हाकच ऐकून जाय ना. पाव पाव केलेला घास कुठवर जाते काय जाते काय तिथं. हा कल्पनेच्या गोष्टी होता. नाही म्हणाले प्राप्ती नाही म्हणाले त्या साधना. जे तुझशी अनन्य शरण त्याला अंगीकारीशी पूर्ण हे जाणून गाली लोटांगण मी तो चरणी. जे लोक अनन्य बाजूचा विचार सोडून इतरत्र ठिकाणचा विचार सोडून तूच एक करता करविता तूच बस. तुझ्याशिवाय पर्याय दुसरीकडे नाहीच. आतापर्यंत काढलेले सगळे पर्याय फेल झालेत असं ज्याच्या लक्षात आलंय. जे अनन्य भावे शरण जाता त्याचे चुकले तेर जा. जे अनन्य शरण आलेत. अनन्य शब्दाचा अर्थ आता एक भगवंत एक मालक सोडून दुसरीकडे कसल्याही प्रकारचा हात कुठं पसरायचा नाही. कोणाकडे काही मागायचं नाही. आपली वाचा मलिन होऊ द्यायची नाही. आपलं वदन मलान वदन होऊ द्यायचं नाही. आपण मागावं आणि समोरच्यानं नाही म्हणावं. खाली मान घालायची वेळ येते ना. लहान तोंड करू हा तर तशी हे येऊ द्यायची नाही. मागायचं तर आपल्या मालकालाच आणि आपला मालकच देऊ शकते असा ज्याचा निश्चय ठरलाय आणि ते शरण आले त्या लोकांचा तू दाता झालास. म्हणजे दाता कोणाला म्हणतात. मागल ते देतात त्याला दाता म्हणतात. एक मागून एक देऊ लागले त्याला दाता म्हणणार. त्याला दैवत म्हणतात. दैवत भक्तीची फलश्रुती अधोगती चुके नाही. त्यांना अलीकडचे फळ देते पण त्या फलाची श्रुती काय, त्या फलाचा परिणाम काय. त्या फलाचा परिणाम आहे अधोगती. दैवता भक्तीची फलश्रुती म्हणून सांगायलंय अवधूत प्रसन्न होय ज्यासी गुन्हा जन्म नाही त्यासी म्हणून आत्माराम गुरु चरणासी तलीन झाला सजमा. तू कसा होतोस. अनन्य शरण आलेल्या लोकांचा दाता होतोस. दाता होतोस म्हणजे कसा दाता होतोस. मागितलेलं दान देतोस. दान देणारा दाता. मग काही लोक मोक्ष मागतात. काही लोक वरदानी हातात. काही लक्ष लावा म्हणतात. काही लोक वर मागतात. आता ते पोते वय नसल्याने आपण कशाला चर्चा करू. पण वरदानीची संख्या करोडोमध्ये आहे आणि मोक्षदानीची संख्या बोटावर मध्ये आहे. तुझ वेळ गमे मदसी जागृती स्वप्नी सुषुप्तीसी तव वास मम हृदयासी हे मद देणे देई. आता काय मागाले मधुमणी महाराज हे लक्षात ठेवा हनुमंतराव. तुझ्या नामाला तुझ्या रूपाला तुझ्या परमार्थाला तुझ्या अर्थाला तुझ्या कामाला सोडून एक क्षण सुद्धा मला गमना आणि ते माझ्या अंतरातून बाजूला जाऊ नये. ते माझ्या अंतरातून बाजूला जाऊ नये. याची दान देगा देवा तुझा विसर न भावा.
कल्पांतही तुझ्या तर माझ्यामध्ये तुटातूट होऊ नये आणि तुझा वास माझ्या हृदयाच्या ठिकाणी अहोरात्र असायला पाहिजे. माझी मागणी एवढीच आहे. तर मला वाचता येते, तर मला या माया नदीतून, या प्रपंचाच्या, या संसाराच्या सागरातून पलीकडे जाता येते. तुझ्या तर माझ्या जर मधोमनी म्हणा थोडा अंतर पडला की सावज वाटच बघून आता. सावज कशाला म्हणतात देनासराव? कोले, लांडगे, अस्वल, वाघ, हे मगरी, सुसरी या सागरामध्ये, या संसाराच्या सागरामध्ये तोंड वाचूनच हातात. तेच म्हणले बापूजी महाराज, माझ्या हृदय सिंहासनी तुला पाहू दे लोचनी. त्याला सुंदर त्या अभंगामध्ये बापूजी पडताना शब्द टाकून गेले. बापूजीशी दावण रूप आणि गुप्त झाले ते स्वरूप. बरं का? वया किती आहे? त्यानं जाईल आता पुढे. ते धुरावाल्यानं जाईल ते सांगतात इतक्या जाईल तव भजन वाटो गोड आणि सोम जावड स्मरण ध्यान हेची चाड मागणे हे मग द्यावे. आता काय भाजी म्हणाला मधो म्हणे महाराज? आपण थोडं ह्याच्यापेक्षा धावतो जाऊतात आपल्याला. नाही काळजी करू नका. ओया किती झाले? 10 झाले? 11 मग आता झालं तुमचं. स्मरण ध्यान याची चाड मागणे मज द्यावे. काय द्या देवा? आमची काय मागणी आहे? कुठलं राज्य नका, कुठलं वैभव नका, कुठलं धन, कुठली धन नका, संपत्ती नका, संतती नका. कोण होय दुराजा वय? चर्चा करा, चांगलं बसता, तसं बसू नका, हाताला आडी घालू नका. पाहिला करा. का म्हणाले असं? का म्हणाले असं तर जेवलेल्या माणसाला पुन्हा पुन्हा वाढायला गेलं की हातपुडी करते. ताकद नाही उपाशी माणसाची हातपुडी करायला. ही गोष्ट ध्यानात ठेवा. हनुमंत बरोबर आहे कसं? बरोबर. जे जेवलंय, ज्याचं भरत आलंय, चिरडे येते त्या बाळाला. कळलं का हो तुम्हाला? म्हणते हात केला, कळलं तुम्हाला? म्हणते कारण का या जगाला जे लागते ते यदुराजाला या देवी दैवतानं सम्राट केलंय, चक्रवर्ती केलंय. त्याच्या पायातला जोडा सोन्याच्या अलमारीमध्ये ठेवत होते. शेवट भूपती म्हणलंय त्याला, शब्द वापरले पोतीमध्ये. तुम्ही कधी ऐकले असाल, भूपती म्हणलंय, भूगोलाचा मालक म्हणलंय. बरं का? आणि संसार करण्याकरता त्या संसारामध्ये लुब्ध व्हावं म्हणून ज्याला अर्धांगिनी म्हणता की नाही आपण, तर ते कसे आहे? तर सूर्य पाठीमागे फिरून बघला होता. त्या कृष्णावती महालावर केस वळवायला गेल्या. सौराष्ट्रातल्या राजाची कन्या, इतकं सौंदर्य तिचं, तर हे जाणीवपूर्वक एवढं दिलंय त्याला. का? तर यानं परमार्थ करू नये, मोक्षाला जाऊ नये, याला भजन गोड लागू नये, आणि याला प्रकृतीच्या स्वभावामध्ये, मोहाच्या साखळीमध्ये, आशेच्या पासामध्ये बांधता आलं पाहिजे म्हणून त्याला हे दिलंय. आणि ते दिलेलं सगळं बघलंय त्यानं वैभव. तर ते म्हणाले की बाबा हे मला बांधायची सोय केली देवा, गुंतवायची सोय केली इथं. आता मला इथून सुटायचं असेल तर फक्त मला काय बोल लागलं पाहिजे? तुझं भजन, तुझं कीर्तन, तुझं श्रवण, तुझ्या स्वरूपाकडे बघणे, जे जे काही तुझ्या प्राप्तीचे विषय आता तेच मला गोड लागले पाहिजे. या जगातलं काहीही मला गोड लागू नये. या जगाची कुठलीही चाड मला असू नये. काय चाड जगाची? काही आपल्या मनाची बाणी सद्गुरु वचनाची. तुझ्या वचनाच्या बाणीवर मला चालता आलं पाहिजे. माझ्या बाणीमध्ये कुठं
कमी पडता कामा नये. हे असल्या प्रकारचं मला दान दे, हे वर मला दे, तर मी माझं ध्येय साध्य करू शकतो. नसेल तर मनामध्ये जर अलीकडे पाप आलं बालाजी पाटील, मनामध्ये जर अलीकडे पाप आलं, हे पापाचेच लक्षण होतं देदासराव. आपल्याला लोकांना मोठं म्हणाव, आपण लोकात मोठं दिसाव. विवेकानं जर विचार केला तर सगळे माणसं एकच होत. आत्मसृष्टी सगळ्यांची एकच आहे, स्थूल देह सगळ्यांचा एकच आहे. कोणापेक्षा मोठं होऊन तुम्हाला काय मिळणार आहे? लोकांच्या लौकिक दंबाच्या धन तरी कशाला लागते काळबा पाटील? तुमच्यापेक्षा मी मोठा दिसाव म्हणून धन तरी कशाला लागते? मान तरी कशाला लागते? प्रतिष्ठा तरी कशाला लागते? आणि पुन्हा पाप कोणतं की विश्वव्यापक असलेला जीव एका कुटुंबाचा मर्यादित. अरे त्या अनंत ब्रह्मांडाच्या राशीवरला वस्तू तुला तिथं जायचं आहे, अनंत ब्रह्मांडाचा मालक व्हायचा आहे, आणि ते होण्याकरता ते करण्याकरता मालक इथं आलाय. आणि तू म्हणालास की मी या 5-6 माणसामधला आहो. असं होण्याची बुद्धी मला नको. फक्त तुझं भजन, तुझं श्रवण, तुझं कीर्तन, तुझ्या प्राप्तीचा सायासच तेवढा मला गोड लागला पाहिजे. हे वर दे, हे दान मला दे, अशा प्रकारची मागणी यदुराजा अवधूत महाराजांच्या पुढे मागणी मागावी. चला. ऐसा जाणून विचार हृदयी बसावे दातार, विषय त्यागुनी नेई पार, मज एक भरवसा स्वामीचा. असा विचार जाणून माझं म्हणणं काय त्याची तू जाणीव करून घे. लक्ष ठेव माझ्या म्हणण्याकडे, मला काय पाहिजे ते. आणि कसल्याही प्रकारचा विषय, आवरातला विषय, संसाराचा विषय, प्रपंचाचा विषय, देवी दैवताचा विषय नाही सोपं करून सांगतो तुम्हाला. चौसृष्टीच्या दैवता ठाई ठाई बहुरूपीवंता, तेही नाम जपती सर्वता अवधूताचे सप्रेम, हे माझ्या लक्षात असलं पाहिजे. याच्याकडे दुर्लक्ष होणं माझ्या ते डोसक्यामध्ये पाप येऊ नये. चारी सृष्टीच्या दैवता तुझं नामस्मरण करतात, मग मी कोणाचं करायला पाहिजे? आता बाकीचा विषय म्हणजे प्रपंचाचा विषय, शब्द असल, स्पर्श असल, रस असल, रूप असल, गंध असल, आकाश असल, उदक असल, वारा असल, तेज असल, पृथ्वी असल, ते विषयच नाही तर आपण कशाला बोलाव? आपल्याला कळलंय काही नका पाठ झाले म्हणून बोलाव काय? पण ते विषय होत. शब्द विषय वापरावा लागतो. सोडून दिलं तर जमणार काय? मुक बसव काय? हनुमंत. पण जे शब्द इथं लागू पडतात तेच शब्द बोलायचे, तेच शब्द ऐकायचे. ते शब्द जर ऐकू येणार गेले तर कानावर बोट लावून बसायचं, कानावर बोट ठेवून बसायचं. कारण चुकीचे शब्द जर श्रवण इंद्रियाला जर स्पर्श केले तर ते मन इंद्रियापासून जाऊन पोहोचतात, आणि मन इंद्रियाला जर जाऊन पोहोचलं तर त्या मनाच्या द्वारे 10 इंद्रियाकडे पैस होतात, आणि 10 इंद्रियाला बहिर्मुख करतात, बद्ध करतात. म्हणून चुकीच्या माणसाचं व्याख्यान सुद्धा ऐकायला बंदी आहे. काय सांगू काळबा पाटील? मी ऐकलेलीच गोष्ट सांगतो तुम्हाला. तशा माणसामध्ये बसण्यापेक्षा जनावरात बसलेलं बरं म्हणले. कारण काय जनावराचा वाईट परिणाम होणार म्हणजे याच्यावर. ते काही असं बोलू नको म्हणणार, मजा ऐक म्हणणार, हळदीचा भाव सांगणार, सोयाबीनचा भाव सांगणार, माप झाले काय म्हणणार, झालं नाही म्हणणार, ऑनलाईन झालंय म्हणणार, झालं नाही म्हणणार. ते जनावर काहीच बोलणार. हे गुन्हानं बसणार, पुऱ्या जगातलं घरात आणून सांगते होती बस. आणि हे सगळे घराने ऐकले की नाही,
सार विचारातच म्हणलंय, रजो गुन्ह्याला आणि तमो गुन्ह्याला तर झुकवी तेच म्हणलंय, पण सत्व गुन्ह्याला बाधा आणते म्हणजे. या महाराज. याच्यावर एक सुंदर विवेचन सांगलाय बापूजी महाराज. म्हणून मी बापूजी महाराजाचे अनंत कोटी उपकार का मानतो नेहमीच. आनंदा वाचून बघा, एका शब्दात बापूजी पण उत्तर देऊन टाकले. आनंदा वाचून वाणी न वेचावी, श्रवण करावी, ऐकलं तर तेच आणि बोललं तर तेच. त्याच्या पलीकडे दुसरा विषय माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको म्हणाला. सगळे विषय त्यागून मला पलीकडे घेऊन जाय. आणि ते जर विषय मला जर अर्ध्या वाटामध्ये गाठले, त्या विषयाचे सावज जर आले आणि त्याच्या तावडीमध्ये जर सापडलो तर ते मला तिथं घाया करतात. मग मला काय गाव गटू देणार, आपल्या गावापर्यंत जाऊ देणार असं म्हणून येदुराजा दत्तात्रय महाराजांच्या पुढे याचना करायला महाराज. चला. मध्वा मुनीची ऐकून विनवणी, संतोषले कैवले दानी, मस्तकी ठेविला अभय पाणी, कथा पुढे चालविली. मध्व मुनीची विनंती ऐकली. देवाला असंच मागणारे भक्त आवडतात. देवाला त्याच कामा करतात. कशी वय जोडली असं लहान. मध्व मुनीची ऐकून विनवणी आणि संतोष झाले कैवल्य दानी. त्याला द्यायचं आहे कैवल्यच. आणि यानं कैवल्य मागण्याच्या उद्देशानच ते मागण्या ठेवायला अशी जोड लागली. ओळखलो म्हणून नाही देव. संतोष झालो गड्या म्हणलाय तुझं बोलणं ऐकून. तुला काय पाहिजे ते आता मला कळालंय. तुला जे पाहिजे तेच मी सुद्धा सामान साहित्य घेऊन आला. देवाचा भक्ताचा मनोगत देवाला कळाला आणि मनोगत कळाल्यामुळं संतुष्ट झाला देव. आणि संतुष्ट होऊन घाबरू नको, भिवू नको. तुला कसल्याही प्रकारचा विषयाचा दंश होऊ देना, तुला घायाळ होऊ देना. म्हणून अभय पाणी म्हणजे कसल्याही प्रकारची भीती तुझ्या डोक्यामध्ये येणार नाही अशा प्रकारचा वरद हात मस्तकावर येदुराजाच्या ठेवला मालकानं. सद्गुरुशी यदु भक्त, कैसे जानने साधू संत, तव विभूती समस्त आमा निरोपावे. येदुराजा देवाला म्हणाला, या जगामध्ये साधू लोक आहेत. काळबा पाटील हात, महाराज हात, शिवचरण आला म्हणून 14 अध्याय घेऊन काय म्हणतो मी. त्याच्या पाठीमागे उद्देश तेच आहे की दैवताचेही भक्त हात आणि देवाचेही भक्त हात या जगामध्ये. त्याचं नाव काय ठेवलंय? साधू आणि संत. या जगामध्ये हात. तर ते साधू संत कसे राहतात, कोणाला साधू म्हणावं आणि कोणाला संत म्हणावं, त्याचे लक्षण काय राहतात मला ओळखू यो. नाही तर आम्ही कोणालाही साधू म्हणतात. कोणाच्याही पालख्या खांद्यावर घेऊन हिंडतात, कोणाच्याही मागं उड्या मारीत हिंडतात आम्ही. नाही हिंडणं काय वाईट नाही, पण अमोल आयुष्य जर खर्चून गेलं आणि ते हातचा येणा गेला एकतर हातचा एक येणा गेला वजा बाकी झाली. तर काय होईल? कुठे गेल त्या भरची तर घरीच होत्या. घरीच होत्या याचा अर्थ कुठं होत्या तर संसारातच होत्या. संसारात होता याचा अर्थ त्या 84च्या खड्ड्यातच होत्या. निघायची सोय राहावं की नाही. मग आता निघणारे लोक कोण्या नमुन्याचे राहतात? त्या खड्ड्यातून बाहेर निघणारे लोक कोण्या नमुन्याचे राहतात? त्याचे लक्षण काय राहतात? ते कसले राहतात? त्याचा जरा परिचय सांगा म्हणून येदुराजा देवाला म्हणालाय.
होणारी ती साधू ओळखावा अंतकरणी ऐसा अनुभवावा मज निवेदन हे देवा साधू सेवा करण्यास्तव. आता आम्हाला त्यांची सेवा करावी लागते. ते भुजंगा पाटील म्हणले तुम्हाला येत असेल. त्याची सेवा दास्यत्व करिता दया उपजते भगवंता परसन होते परलोकीचा दाता मोक्ष घ्या घ्या म्हणी तसे. त्या लोकांची सेवा केलं की त्याला दया येते म्हणून, कारण त्याचे प्रतिनिधी होत हे इथली त्याची ओळख करून देण्याकरता मान पान बाजूला ठेवून धन मान प्रतिष्ठेची आशा सोडून देवाचं कार्य करावं. आपण करणं आता कोण करते. बुडते हे जग न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे जगाच्या कल्याणा देह कष्टविती तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी. चंदनाच्या याच्यासारखं आपण घासायचं आणि त्याचा गंध काढून दुसऱ्याच्या पायाची पूजा करायची. दुसऱ्याच्या पायाला जाऊन आपण शोभा आणायची. आता असं काम करायचं आहे तर हे करण्याकरता आता साधू लोकांची सेवा करावी लागते. तेथुराच्या म्हणाला की साधू संतांची सेवा करावी लागते. दास्यत्वात मोडते ते. नवविधा भक्तीतली एक पायरी व्हायते. 9 खणातला एक खण होय, 9 मेटातला एक मेट होय. हा मग आता ते पायरी ते खण ते मेट जर घटना केला त्यानं 9 मेटावर कसा चढ. देव सोडून जर दैवतच पुजू लागला पहिल्याच पायरीला जर बसला अडकून तर 9व्या मेटावर कवा जावं. 10व्या दाराच्या गेटला जावं, 11वं खिडकी उघडाव. असं करण्याकरता साधू कसे राहतात त्याच 4-2 लक्षणं सांग बाबा म्हणून म्हणाला त्यानं. अमुचा संदेह फेडावा सर्व संशय निरसावा साधू संत घडे सेवा आयशा रीती निषेध करा. आता मला स्पष्ट साधूची संताचीच सेवा घडली पाहिजे असं म्हणणं आहे त्याचं. का बाबा मला चुकीची सेवा माझं आयुष्य बर्बाद होऊ नये. अमोल आयुष्य जाते घडी घडी आनंद आवडी मजा भावी. आयुष्याच्या बाबतीत आता आपण त्याचं तत्वज्ञान सांगायला काय आपल्याला काय कोणाला माहित नाही काय. एक क्षण आयुष्य एक क्षण बरं काय पृथ्वीच्या मोलाचं आहे म्हणून सांगितलं. आणि एका क्षणामध्ये घडलेलं पाप जन्म मरणाच्या खड्ड्याला कारणीभूत ठरते. म्हणून म्हणले ते लोक म्हणले क्षणोक्षणाची अंतरावया पार. इतकं सोपं नाही. आपण काय पोती वाचली काही नका 2-3 वया सांगायला आल्या म्हणजे आपण काहीतरी कुठेतरी टप्पा गाठलाय असं जर कोणाला वाटत असेल तर मी ते त्या दिवशी कुठं कोण याच्यातलं कोणी नव्हतं वाटत. अशोक पाटील होते. मला कोणतरी होतं म्हणायचं ध्यानात होतं. नाही अशोक पाटलाला मलाच माहित आहे. ती जागाही सांगायची नाव बी सांगायचं. तर मी असं स्पष्ट म्हणलो की माणसं हनुमंत असे कावरे बावरे झाले. मला काहीतरी कळलंय मी काहीतरी कळलं असा जर कोणाचा भास होत असेल तर ते अपराधीपणाचं लक्षण आहे. आणि तेच अपराध होय. आणि त्या अपराधाला काही मिती तारीख वार नाही ना. तेच होय अपराधाला मिती नाही किती सांगू अवगुण होते. आणि पापाच्या झाल्या राशी याची गंता करी. मला दत्तात्रय प्रभू कळालाय मला दत्तात्रय प्रभूचं ज्ञान कळालंय आणि मी काहीतरी कळता असं जर कोणाला वाटत असेल तर ते अपराधच होईल. आपण हीन हाव दीन हाव पामर हाव परमादी हाव आनंद जन्माचे पातकी हाव. तुझ्याशिवाय काही मला जमना. करशील तर तू करशील करून घेशील तर तू करून घेशील. चुकलं तरी तुझंच होय साधलं तरी तुझंच होय. झालंय ते तुझ्यामुळे झालंय. आणि चुकलं असलं तर तू आमच्यावर दया केला नाहीस.
तूच कोणाकडे बघू लागला होतास की आमच्याकडे लक्ष नव्हतं. म्हणून आमची वाट असलं म्हणत जमते, पण मला कळालंय जर म्हणलं की झाला तो गेला लागला. मला कळालंय म्हणलं की तर सेवा करण्याकरता साधू कळाले पाहिजे आणि साधूला ओळखून मला सेवा करता आली पाहिजे. त्याच्याकरता साधूचे लक्षणं सांगा. नाही तर काय करतायत म्हणलंय त्यानं, आपण ते हनुमंतराव त्याने गणू महाराज आणि 2-4 महाराज तर आपल्या घरचेच होतं. नाही जे आहे घरचे होतं म्हणा ते तरी कुठं होतं, संसारिक होतं ते. आणि कोण म्हणलं बाबा शहाणा म्हणून कोण म्हणलं त्यानं ओळखून आणलं, कोणी आणा म्हणलं नाही, कोणी त्यानं ओळखून आणलं.